पूर्ण दिवस मी शॉप ओपन केलेलं नाही, कारण सकाळी गुढीपाडव्याची तयारी होती आणि दुपारी झाल्यानंतर 1-2-3 कामं होती, ती मी कामं करून डायरेक्ट संध्याकाळी शॉप ओपन केलं आहे. त्याच्यामुळे मला मध्ये शॉप ओपन करून मिळालं नाही, पण संध्याकाळी पण ओपन करून सुद्धा कस्टमर येत होते. गावच्या बाजारात थोडेफार स्वीट्स वगैरे आणूचे त्यात आणि फुलं घेऊचे लगेच जाऊन घेऊन येऊ. चल घेऊचं काय आपल्या कडुलिंबाचा हार वाटतं घेऊचो, चाफ्याची फुलं घेऊची आणि एक कंटी घेऊची आणि काहीतरी गोड काहीतरी पेढे वगैरे काहीतरी घेऊ काय, लाडू वगैरे पेढे वगैरे बस. आणि काय मिळालं तर काय घेऊ. ठीक आहे, व्हिडिओ बनवल्याचे फायदा बरं होतं. बाजारात गेलो लक्षात नाही राहिला, व्हिडिओ बघितलो काम झालं. उचलो मार्केट, गाडी लावले ऑफिस समोर, ऑफिसचं म्हणजे आपल्या शॉपच्या समोर. सगळं घेतलंय, हार बीर पासून सगळं, गोड पण घेतलंय खाऊ मस्त. आंघोळ नाही केलेल्या तर आंघोळ वगैरे करून घ्यावे, लगेच पूजा करूच्या. आंघोळ वगैरे करून घ्यावे, आंघोळ डन चालू तुमका भेटते. पूजा करून झालेली आहे, आता जेवणाची तयारी चालू आहे किचनमध्ये. पण आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पण नाही सण असलो ना, म्हणजे आपलं तर मराठी सण म्हणजे घरात एक पॉझिटिव्हिटी, एक एनर्जिक पॉझिटिव्हिटी येतं आणि म्हणजे असं बरं वाटतं. एक सगळेजण तयारी करत असतात, घाई चालू असतात, पूजेची घाई चालू असतात, जेवणाची तयारी चालू असतात. एक म्हणजे असं सुखमय वातावरण होतं घरात आणि बरं वाटतं. तो एक दिवस असो ना फ्रेश वाटतं, म्हणजे तो दिवस पुन्हा पुन्हा हवं असं वाटत असतं. पण आता आज बरं वाटलं जरा, म्हणजे रोज काय काम चालूच असतं, पण एक दिवस असं असतं जो सण आपलं येल्यानंतर, मराठी सण येल्यानंतर ती एक सगळी तयारी वगैरे, म्हणजे तो मुमेंट बरं वाटतं. काय झालं आता शॉपमध्ये जाऊची तयारी करतो. शॉपमध्ये बघतोय आता मे बी जेवण वगैरे जाईन. आता वाजले होतंच किती 12:30 पावणे 1 झालो. जेवण वगैरेच शॉपमध्ये आपण जाऊया. तोपर्यंत मित्रांनो, बघितलं असेल आता आमच्याकडे पुरणपोळी होती गुढीपाडवा स्पेशल म्हणून. मम्मीने पुरणपोळी केलेले. ॲक्च्युली मागाच माहीत नव्हता पुरणपोळी आहेत की नाही. मी आणलं येताना जलेबी, इकडे येऊन समजलं की पुरणपोळी. जेवण म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवलं, नैवेद्य वगैरे झाले, आम्ही जेवण घेतलं एकत्र आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2-3 कामं होती ती केलं आणि त्याच्यानंतर झोपलोय. तो आता उठले 5:30 वाजले. आता शॉपला जातोय, शॉपला वगैरे जाऊन मग भेटतोय. चला शॉपला भेटूया. काल संध्याकाळी शॉपला गेल्यानंतर मोबाईल हातात मागं घेऊन मिळालोच नाही. कोणतरी येत जात होते. आपली ऑफर होती काल चालू. मित्रांनो ज्यांनी कोणी व्हिडिओ बघून इले आहेत, वॉकिंग ड्रेसेसमध्ये जे कोणी इले आहेत, मनापासून थँक्यू शॉपला व्हिजिट केल्याबद्दल. ज्याने कोणी करूक नाही त्यांनी लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा. आपण असेच नवीन ऑफर अजून घेत येत असतो. मित्रांनो त्याची क्लिप्स मी एक छोटी काढली, ती तुमका दाखवली, ती बघून घ्या. कसं वाटलं व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. तर मी पूर्ण दिवस मी शॉप ओपन केलेलं नाही, कारण सकाळी गुढीपाडव्याची तयारी होती आणि दुपारी झाल्यानंतर 1-2-3 कामं होती, ती मी कामं करून डायरेक्ट संध्याकाळी शॉप ओपन केलं आहे. त्याच्यामुळे मला मध्ये शॉप ओपन करून मिळालं नाही, पण संध्याकाळी पण ओपन करून सुद्धा कस्टमर येत होते. मनापासून थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. ज्याने कोणी शॉपला व्हिजिट केलं त्यांचे मनापासून थँक्यू.
तर आजच्या व्हिडिओत एवढंच होता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.